मेडिकल कॉलेजच्या मंजुरीवरून जालन्यात श्रीवाद। आमदार कैलास गोरंट्याल विरोधात महायुतीतील सगळे नेते एकत्र। खोतकर यांना घराजवळचा रस्ताही करता आला नाही। गोरंट्याल यांच्या खोतकरांवर निशाणा, तर गोरंट्याल म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना खोतकर यांचे पलटवार। जालन्यात अखेर मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली आहे। यावर्षीपासून जालन्यात मेडिकल कॉलेज सुरू होणार असून 100 विद्यार्थी संख्या मेडिकल कॉलेजमध्ये असणार आहे। या कॉलेजच्या मंजुरीवरून शहरातील राजकारण चांगलेच पेटलाय। मेडिकल कॉलेज कोणी मंजूर करून आणले यावरून शिवसेनेचे शिंदे गटाचे उपनेते अर्जुन खोतकर आणि काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्यात श्रेयवाद सुरू झाला आहे। आज दिनांक मंगळवार रोजी दुपारी 2 वाजता आमदार कैलास गोरंट्याल यांनी शहरातील हॉटेल अंबर येथे पत्रकार परिषद घेऊन मेडिकल कॉलेजच्या बाबतीत माहिती दिली। यावेळी त्यांनी आपले पारंपरिक राजकीय विरोधक खोतकर यांच्यावर निशाणा साधला। खोतकर यांना त्यांच्या घराजवळचा रस्ताही करता आला नाही असं सांगत मेडिकल कॉलेज मीच मंजूर करून आणल्याचा दावा आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे। तर खोतकर यांनी आपल्या निवासस्थानी दर्शना बंगल्यावर महायुतीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना सोबत घेऊन दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेतली। गोरंट्याल म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असल्याचा आरोप खोतकर यांनी केलाय। तसेच गोरंट्याल यांच्या दाव्याविरोधात महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेत मेडिकल कॉलेज आम्हीच मंजूर करून आणल्याचा दावा केला आहे। यावेळी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या विरोधात जिल्ह्यातील महायुतीचे नेते एकवटले असल्याचे पाहावयास मिळाले आहे। मैंने ये बोला था कि किसने अफवाह फैला दी कि मेरी तबीयत ठीक नहीं है। ये किसने अफवाह फैला दी कि मेरी तबीयत ठीक नहीं, लोग हाल पूछ के मुझे बीमार कर दिया। तो बीमार कौन पड़ा है? अब बीमार तो मानसिक बीमार पड़ रहे 2-3 लोग। अब मानसिक बीमारी हो गई लोगों को। इसलिए राजेश टोपे का भी धन्यवाद है, उन्होंने मेंटल कॉलेज लाया, उसका भी उद्घाटन जल्दी करते। अमित देशमुख जो थे तब से प्रोसीजर स्टार्ट हुआ। उसके बाद गिरीश महाजन बने तो उन्होंने इसको बजट ही नहीं रखा, अरे कैंसिल किया था। तो मैं उपोषण को बैठा, मेरे उपोषण को सम्मान्य देवेंद्र फडणवीस से उठाया और तब ये कॉलेज मंजूर हुआ। अगर मैं नहीं चिल्लाता था, मैं उपोषण को नहीं बैठता तो ये मिलता ही नहीं। सबकी धन्यवाद करेंगे अब मैं धन्यवाद, देखो मेडिकल कॉलेज मिला, इसमें 100 मार्क में से 90 तक के मार्क मुझे जाते हैं और 10 में से 5 मार्क अधिकारियों को जाते हैं और 5 मंत्रियों को जाते हैं। शिंदे गट की तरफ से बैनरबाजी की गई। अब वो शिंदे गट ने 20 साल में कुछ करा नहीं। जब मंत्री था 10 साल, क्या करा उसने? घर के सामने का तो नाला नहीं कर सका, भाग्य नगर को तो गुंडा नगर बना दिया उसने। तुम देखो ना, कुछ कर ही नहीं सकता। अब फुकड़ का श्रेय लेने की आदत है इसको, लेकिन पब्लिक है सब जानती है। मैं तो अधिकारियों के नाम के साथ बोला, बताओ बोला कौन थे अधिकारी के नाम उसके पास, कौन सी मीटिंग किया मैंने। हमारे हसन मुशरफ के साथ मेरी बैठक हुई, मैं जगह के साथ मेरे साथ डीन जो थे वो हर जगह पे स्पॉट पे गए। अधिवेशन में मेरे 3 भाषण है, अधिवेशन में मेरा उपोषण है, सब क्लिप है। अब ये फुकड़ का श्रेय गिनने के, अभी उन्होंने अपना बचपना छोड़ देना, ऐसे नहीं करना। हंसी उनकी छोड़ने वाली, दूसरे किसी के, लोग उन पर हंस रहे। सवेरे से शुरू हो रहे, लोग बोले यार क्या आदमी का दिमाग खराब हो गया क्या, बोले ऐसा बोल रहे। अब क्या कर सकते। तिकडून पाठपुरावा करण्यात आला होता आणि यावरून आता श्रेयासाठी ओढाओढ सुरू आहे। मला तुमचं हे कळतच नाही हो, सरकार आहे कोणाचं? हा निर्णय घेतला कोणी? विरोधी पक्षाचा माणूस हे निर्णय घेऊ शकतो का? त्याला काय व्हायचं तिथं निर्णय घेण्याचा? तो आहे का तिथं कॅबिनेटमध्ये? तो आहे का सरकारमध्ये? हा निर्णय घेतला मोदी सरकारने आणि या निर्णयासाठी माननीय रावसाहेब पाटील दानवे यांनी कष्ट घेतले, आम्ही खाली राज्य पातळीवर कष्ट घेतले, आम्ही हा निर्णय घेतला। त्यांचा काय संबंध आला? हे अण्णा म्हणल्याप्रमाणे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशी गोष्ट आहे, त्या वेळेवरचे नागोबा, त्यांना ती सवयच आहे करायचं, आम्ही त्यांनी ते श्रेय घ्यायचं। त्यामुळं काय नाही, आम्ही हे काम 100% माननीय मोदी सरकारचं, नड्डा साहेबांचं, हसन मुश्रीफ साहेबांचं, अजित दादा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वामध्ये काम झालेलं आहे।